या तयार केलेल्या खताचा वापर जर तुळशीच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी देखील मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण तुळशीच्या या झाडाच्या वाढीसाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण झाडाची काळजी कशी घ्यायची, झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडावरती कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुळस ही एक शुभ वनस्पतीपैकी असल्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये हे झाड हे पाहायला मिळते। तुळस ही शुभ असण्याबरोबरच ही एक औषधीय वनस्पती आहे, त्यामुळे प्रत्येकाने एकतरी तुळशीचे झाड हे लावायलाच हवे। तुळशीच्या या प्रत्येक अवयवाचा म्हणजेच पान, खोड, मूळ ज्या मंजिरी असतात त्याचा देखील आपल्याला औषध म्हणून हा वापर करता येतो। तुळस ही आपल्या सभोवताली ऑक्सिजन पसरवण्याचे देखील हे काम करत असते आणि ऑक्सिजन हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे आपल्या घरात अंगणात एकतरी तुळशीचे झाड हे लावायलाच हवे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी याला जास्त खतांची देखील ही आवश्यकता नसते। अगदी सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी जर योग्य प्रमाणामध्ये मिळाल्या तर हे झाड चांगले वाढते। आता आपण या तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी घनदाट होण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही दही आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे हे दही आहे। दही हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे, मात्र याचा वापर करताना हा प्रमाणशीर करायला हवा। दह्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण त्याचबरोबर झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील दही अतिशय उपयुक्त असे आहे। आता या दह्याबरोबर अजून एका वस्तूचा वापर हा करणार आहोतच, मात्र तुळशीच्या झाडाची जेव्हा वाढ होते त्याच्यावरती अशा प्रकारे मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा झाडाची वाढ ही होत नाही, कारण या मंजिरीमध्ये जे बी तयार होते ते बी तयार होण्यामध्ये झाडाची जी एनर्जी आहे ती खर्ची होते। त्यामुळे आपले झाड जे आहे ते वाढत नाही। तर झाडाची वाढ जी आहे ती चांगली होण्यासाठी, तुळस घनदाट होण्यासाठी जेव्हा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा या मंजिरी आहेत त्या काढून टाकाव्या, म्हणजे झाडाची जी एनर्जी आहे ती खर्ची होणार नाही आणि आपले हे जे झाड आहे ते चांगले वाढेल। आणि ह्या ज्या मंजिरी आहेत त्या काढल्यानंतर फेकून न देता त्यापासून तुम्ही खूप सारी तुळशीची रोपे ही तयार करू शकता। त्याचबरोबर तुळशीच्या झाडावरती अशा प्रकारे जर काही पिकलेली खराब झालेली पाने असतील तर ती देखील ही काढून टाकावी, कारण ही जर पाने मातीमध्ये पडली तर त्या ठिकाणी ही बुरशी कीड लागण्याची शक्यता असते। तुळशीच्या या झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत हा व्यवस्थित पोहोचला जातो। झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते। मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढत राहते। तुळशीच्या झाडाला कीड देखील ही लागत राहते, तर ती लागू नये म्हणून आपण या कडुलिंबाच्या पानांचा हा वापर करू शकता। कडुलिंबाच्या पानाच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड, बुरशी जर लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी चांगला फायदा होतो। ही जी पाने आहेत ती तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता। एक तर ही अशी सुकून ती मातीमध्ये अशीच पावडर करून मिक्स करून देऊ शकता, किंवा जी पाने आहे ती पाण्यामध्ये उकळून जे पाणी तयार होईल त्याचा स्प्रे देखील झाडावरती केला तरी झाडावरची कीड निघून जाण्यासाठी ही मदत होईल। आज मी या पावडरचा वापर हा करणार आहे। आता आपण हे जे दही घेतले होते याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा, तर 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 चमचा एवढाच या दहीचा वापर आपण झाडाला खत म्हणून हा करणार आहोत। जास्ती दही हे वापरायचे नाही। 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा हे जे दही आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले पाणी आहे याचा वापर तुम्ही खत म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून देखील याचा वापर हा करू शकता। याच्या पाण्याचा जर स्प्रे केला तर झाडावरची जी पाने आहेत ती
चमकदार होण्यासाठी ही मदत होते। आता ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत त्या झाडाला वापरण्यापूर्वी कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करायची आणि याच्यामध्ये एका झाडासाठी 1 ते 2 चमचे एवढे ही कडुलिंबाच्या पानाची ही पावडर आपण मातीमध्ये मिक्स करणार आहोत। आणि हे जे दह्यापासून पाणी तयार केलेले आहे ते 10 ते 12 इंचाचे एका कुंडीसाठी 1.5 ते 2 मग एवढा वापर याचा आपण खत म्हणून करणार आहोत। तुम्ही पाहाल याच्या वापरामुळे काही दिवसांमध्येच तुळशीच्या झाडाची तुम्हाला चांगली वाढ होऊन तुळस हिरवीगार घनदाट झालेली दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।